आणि आता एक ब्रेकिंग बातमी, मारकुट्या रमेश म्हात्रेला कोर्टामध्ये हजर केलेला आहे। रमेश म्हात्रेला आज कोर्टामध्ये आणलं गेलेलं आहे। त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि त्याला आता कोर्टामध्ये हजर केलेला आहे। केडीएमसी रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि महिला नर्सला मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेला अटक झालेली आहे। शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला आता पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केलेला आहे। त्यामुळे आता कोर्ट नेमकी काय निर्णय देते याकडे लक्ष असणार आहे। मारकुट्या रमेश म्हात्रेला कोर्टामध्ये हजर केलेला आहे। केडीएमसी रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि महिला नर्सला मारहाण केल्याप्रकरणी त्याला अटक झालेली होती। त्याला त्यानंतर रुग्णालयामध्ये काही उपचारास्तव दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता त्याला कोर्टामध्ये हजर केलेला आहे। 6 जुलैला डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला होता। तिथल्या डॉक्टर आणि नर्स महिलेला मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्याला अटक झालेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, रमेश म्हात्रे याला कोर्टामध्ये हजर केलेले आहे, थोड्याच वेळामध्ये युक्तिवाद सुरू होईल। नक्कीच रमेश म्हात्रे यांना आता कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। काही वेळात कोर्टाच्या समोर त्यांना हजर करण्यात येईल आणि सुनावणीला सुरुवात होणार आहे। आज सगळ्यांचं लक्ष कोर्टाच्या निर्णयाकडे लागलेलं आहे की कोर्ट नक्की काय निर्णय देणार आणि पोलीस कोठडी वाढवणार की कशा पद्धतीने त्यांच्या संदर्भात निर्णय देणार। सोबतच सुनावणी दरम्यान कोणकोणते मुद्दे, हे खरं तर कोणकोणत्या मुद्द्यांवरती युक्तिवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कोर्ट कशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणावर आणि या हल्ल्यावरती कशा पद्धतीनं बोट ठेवणार आणि कशा पद्धतीने ताशेरे ओढणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मागील 2 दिवसांपासून आपण एक गोष्ट बघतोय की लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारे लोकांवरती जर हल्ले करत असतील आणि मारहाण जर करत असतील तर मग लोकांमध्ये काय संदेश जाणार। तर या अनुषंगाने नक्की कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये सुनावणीला सुरुवात होईल आणि कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सीमा, थोड्याच वेळामध्ये आता युक्तिवाद सुरू होणार आहे। कल्याण सत्र न्यायालयामध्ये रमेश म्हात्रेला आणलं गेलेलं आहे। मारकुटे रमेश म्हात्रेला कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। 6 जुलैला डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये संपूर्ण प्रकार घडलेला होता। एका नवजात बाळाला एनआयसीयू मध्ये दाखल करायचं होतं, मात्र त्यावेळेस खाटा नव्हत्या आणि त्यामुळे त्याला दुसरीकडे हलवण्यात सांगण्यात आलं। मात्र त्यावरूनच वाद निर्माण झाला आणि नगरसेवक रमेश म्हात्रे याने डॉक्टर आणि महिला नर्सला मारहाण केलेली होती। आता या प्रकरणामध्ये त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली। मग आपली तब्येत बिघडली असं कारण देत त्यानं उपचार सुरू केले, रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्याला अटक झाल्यानंतर आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। काहीच वेळामध्ये युक्तिवाद सुरू होणार आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे जाणार आहोत। सीमा, काहीच वेळामध्ये युक्तिवाद सुरू होईल, नेमक्या आणखी काय घडामोडी घडू शकतात? कारण सोमवारी ही घटना घडली, त्यानंतर 2 दिवसांनी गुन्हा दाखल झाला, अटक झाली, आपल्या तब्येतीचं कारण दिलं रमेश म्हात्रेनं आणि त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। म्हणजे ज्या डॉक्टरांना मारहाण केली गेली त्याच डॉक्टरांचा आश्रय खरं तर यानं घेतला। त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले होते आणि आज अखेर कोर्टामध्ये हजर केलं गेलंय। नक्कीच हा मुद्दा खरं तर सगळ्यांनीच उपस्थित केला। ज्या पद्धतीनं नगरसेवकांनी, महिला नगरसेवक सुद्धा काँग्रेसचे आक्रमक झालेले होते की अशा प्रकारे जर महिलांवरती लोकप्रतिनिधी जर हात उचलत असतील तर महिला म्हणून आम्हाला सुद्धा सभागृहामध्ये संरक्षण द्या, अशा प्रकारे जर लोकप्रतिनिधी आमच्या अवतीभोवती जर असतील तर त्यांना निलंबित करा, अशी सुद्धा मागणी जी आहे ते विरोधक करत होते। दुसरीकडे ज्या डॉक्टरांना त्यांनी मारहाण केली त्याच डॉक्टरांनी त्यांच्यावरती उपचार केले। म्हणजे डॉक्टर एकतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये खरं तर या संदर्भात प्रचंड नाराजी होती, नाराजी व्यक्त केलेले सगळे करत होते आणि अशात डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर तब्येतीचं कारण दिलं आणि ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये ते उपचार घेत होते आणि त्याच डॉक्टरांनी त्यांच्यावरती उपचार करायला सुरुवात केली। त्यामुळे अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेणं हे कितपत योग्य आहे। आणि 2 दिवस राजकारण तापलं, मात्र सोशल मीडियावर असेल किंवा मग सर्वसामान्य नागरिकांकडनं सुद्धा एक संताप जो आहे तो व्यक्त केला जात होता। त्यामुळे सगळ्यांच्या नजरा कोर्टाकडे लागलेल्या आहेत। कोर्ट कशा पद्धतीने या निर्णयाकडे बघणार, कोर्टासमोर स्वतः नक्की सीमा, तर आता रमेश म्हात्रेला कोर्टामध्ये आणलं गेलेलं आहे। विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला होता, सोबतच डॉक्टरांनी देखील या संपूर्ण घटनेचा निषेध केलेला होता। कडक कारवाई रमेश म्हात्रेवर व्हायला हवी अशी मागणी केलेली होती। त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।